बिझनेस माइंडेड आहात, स्टार्टअपचा विचार करताय, पण स्टार्टअप युनिकॉर्न असला पाहिजे असं वाटतंय. पण युनिकॉर्न स्टार्टअप म्हणजे काय ते माहिती आहे का? आणि नसेल माहीत तर मी कशासाठी? जेव्हा एखाद्या प्रायव्हेट स्टार्टअपचं व्हॅल्युएशन $1 बिलियन पेक्षा जास्त होतं तेव्हा त्याला युनिकॉर्न म्हणतात. पण इथे एक ट्विस्ट आहे, ते पुढे बघूया. 2013 मध्ये व्हेंचर कॅपिटलिस्ट ॲलिन ली हिने एक युनिकॉर्न क्लब नावाचा आर्टिकल लिहिलं आणि त्यात तिने म्हणलं होतं की $1 बिलियन व्हॅल्युएशन मिळवणारे स्टार्टअप्स फार रेअर असतात, अगदी युनिकॉर्न सारखे. कारण युनिकॉर्न हा एक मिथिकल प्राणी, रेअर, अनबिलिव्हेबल आणि जवळजवळ इमॅजिनरी वाटणार. आणि त्याचप्रमाणे $1 बिलियन व्हॅल्युएशन मिळवणाऱ्या कंपन्या त्यावेळी फारच कमी होत्या. पण ट्विस्ट असा आहे की युनिकॉर्न स्टार्टअप हा शब्द 2013 मध्ये अस्तित्वात आला आणि इंडियामध्ये स्टार्टअप्स युनिकॉर्न व्हायची सुरुवात 2011लाच झाली होती. आणि आज इंडियामध्ये 100 पेक्षा जास्त युनिकॉर्न स्टार्टअप्स आहेत. उदाहरणार्थ फ्लिपकार्ट, ओयो, बायजू, रेझरपे एक्सेट्रा. बट द फन पार्ट इज अजूनही बहुतेक युनिकॉर्न स्टार्टअप हे लॉसमध्ये आहेत आणि तरीही त्यांचं व्हॅल्युएशन $1 बिलियन वर आहे. आता कंपनीचं व्हॅल्युएशन कसं करतात हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं. प्रोफाईलवर तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. आणि अशाच बिझनेस रिलेटेड गोष्टी सोप्या मराठी भाषेत जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला फॉलो नक्की करा.